तर हा आंदोलन काय असतं हेच न समजणारे लोक सत्तेत आहेत. दोन मराठा नेते घेऊन सुद्धा मराठा मतदान वळत नाही, तर मग मराठ्यांना आरक्षण देण्याची एका बाजूने आपणच फूस लावायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे त्या दिवशी त्यांना उपोषण सोडताना पहिलं उपोषण मनोज जरांगेचं असे आनंदी होते की आपण महाराष्ट्र जिंकलाच आणि आता फक्त पाठ नेऊन दाखवायची, मोदींना आणि शहाना आणि पाठीवर शाबासकी घ्यायची, एवढंच उरलंय. शासनाचेच लोक फूस लावून जाळपोळ करायला जातात. तसं झालंय असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. तुम्ही आमच्यापेक्षा नीच कुळाचे आहात, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च कुळाचे आहोत, अशा चर्चा होतात लग्नात. म्हणजे कोण 92 कोळी आहे, कोण 96 कोळी आहे, कोण अत्कर मासे. तर एकदा मराठा म्हणलं आणि तुम्हाला एकजुटीनं जर रिझर्वेशन पाहिजे, आरक्षण पाहिजे, तर तुम्ही अंतर्गतसुद्धा सामाजिक ऐक्य केलं पाहिजे. नमस्कार. मला मराठा आरक्षणाविषयी विचारलेलं आहे. पहिलं माझी प्रतिक्रिया अशी आहे की माझा आणि आमची संघटना युवक क्रांती दल याचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणजे ते आरक्षण मिळेल का हे आज नाही सांगता येणार. आणि असं जेव्हा आंदोलन असतं की आपली एक तीव्र मागणी असते आणि ती ठेवायची असते, तर त्याचं एक शास्त्र आहे, ते आहे सत्याग्रह शास्त्र. त्याच्यामध्ये निर्वैरता पाहिजे आणि कोणाच्याही विरुद्ध द्वेष असता कामा नये आणि त्याच्यामध्ये हिंसा होता कामा नये. हे तीन त्याचे आहेत. म्हणजे आपल्याला ते घटनेच्या चौकटीत राहून करता येतं. फार फार तर आपण जेलमध्ये जायचं, पण कोणावर हिंसा करायची नाही आणि कोणाचं वैर करायचं नाही. तर हे जे तयार झालं आंदोलन, याची काही कारणं आहेत. म्हणजे मनोज जरांगे त्या अंतरवली सराटीच्या तिथे बसले जालना जिल्ह्यात, त्यावेळेला ते आत्तापर्यंत त्यांचा जो आंदोलनाचा प्रवास झाला तो झाला असता असं पहिल्या दिवशी सांगता येत नव्हतं. कारण त्या मागणीमध्ये तेवढं सामर्थ्य होतं त्यावेळी, असं नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या चुका आहेत. त्याने पोलीस आणून त्यांना साधा उपोषणाचाही अधिकार दिला नाही. आता उपोषणाचा हा तर मूलभूत अधिकार आहे. कोणी आपला प्रोटेस्ट करण्याकरता, निषेध दाखवण्याकरता, त्यातले त्यात त्याला आहे, तो स्वतःला क्लेश करून घेतोय, तो दुसऱ्याला कुठे त्रास देत होता. पण त्या दिवशी पोलिसांनी येऊन मारलं, गोळीबार केला, हा शासनाचा जादापणा होता. पण BJP शासन जिथे जिथे आहे तिथे ते असंच करतात. म्हणून या शासनाच्या स्वभावाशी ते होतं. आणि नंतर अराजक निर्माण झालं. कारण हे महाराष्ट्र शासनामध्ये तीन वेगवेगळ्या शक्ती परस्पर विरोधी काम करतात, त्यामुळे त्यांचे निर्णय होतच नाहीत. आता जर शासनाचं ह्या आंदोलनाला पाठिंबा असता तर लाठीचार्ज झाला नसता, गोळीबार झाला नसता, पोलिसांची जी ज्यादती झाली ते झालं नसतं. पण त्याहीपेक्षा जास्त मुख्यमंत्री स्वतः गेले नसते. हे अद्भुत होतं. हे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं विलक्षण चित्र होतं. असं शासनच कोणाचं उपोषण सोडायला जाते, तिथे शासन कमिटेड झालेलं आहे. शासनाला आता वचन दिल्याप्रमाणे ते पाळावं लागेल. मग शासन जे चालवतात त्या राज्यकर्त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, तर तुम्हाला दिल्लीचा वगैरे सगळा अंदाज घेऊन आपण घटना दुरुस्ती करू शकतो का, याचा अंदाज त्यांनी घ्यायला पाहिजे होता. त्याचा अंदाज न घेता त्यांनी 30 दिवसाची मुदत मागितली मुख्यमंत्री शिंदे यांनी, आणि मनोज जरांगेंनी वर 10 दिवस आणखीन दिले. म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. पण यांना त्या 40 दिवसामध्ये या दृष्टिकोनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं काही ठोस पावलं उचलता आली नाही. आणि आता तुम्ही मागून म्हणताय की ते कोर्टात टिकलं पाहिजे म्हणून आम्हाला आणखीन वेळ पाहिजे. तर हा आंदोलन काय असतं हेच न समजणारे लोक सत्तेत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बघितला तर जगातला हा एकमेव द्वितीय लढा आहे की जो अहिंसक पद्धतीने लढला गेला आणि त्याच्यात त्यांनी यश मिळवलं.
असं जगात कुठे झालं नाही. सत्ता बदल हा हिंसेशिवाय झालेला नाही. म्हणून हिंसा अपरिहार्य असं जुन्या काळातले तत्त्व लोक सांगत असतात सत्तांतर व्हायचं असेल तर. तर इथे खऱ्या अर्थानं हा प्रश्न जास्त का असा गोंधळाच्या अवस्थेत सापडला किंवा अराजक का निर्माण झालं, तर आत्ता मोदी अडचणीत आहेत. मोदींना मागच्या वेळेला महाराष्ट्रातून 42 खासदार मिळाले, म्हणजे 41 अधिकृतने एक त्या नवनीत राणा. त्या आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आल्यानंतर त्या भाजपकडे गेल्या, कारण त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटचा काही अडचणीचा भाग आहे. तर जिथे जिथे अडचण आहे तिथे तिथे भाजप आहे, पण भाजपच्या पंखाखाली जावं लागतं. तर असे 42 आहेत. पण आत्ता महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर BJPला खासदार मिळणं कठीण आहे. आणि जर 30 कमतरता आली मागच्या आकड्यापेक्षा, तर ते भरून काढायला भाजपला देशामध्ये अन्यत्र जागा नाही. असं असल्यामुळे महाराष्ट्र काहीही करून ताब्यात घ्यायचा आणि महाराष्ट्र सरकार ताब्यात आलं की मराठा समाजाचं मतदान आपल्या ताब्यात येईल आणि आपल्याला 32% मतदान वाढेल, अशा काहीतरी भ्रामक कल्पनेत मोदी आणि शहा होते. म्हणून त्यांनी दुसऱ्याचा पक्ष फोडला. आता यांना ही ताकद कुठून आली? कोणाच्या मागे ED लावणं, कोणाच्या मागे CBI लावणं, या सगळ्या गोष्टी. तर यांना जनादेश मिळाला, यांचं लोकसभेत बहुमत आहे. मग तसंच भारताच्या संविधानानुसार प्रत्येक राज्य सरकार हे आकाशातून नाही पडलेलं, हेही मतदानातूनच आलेलं आहे. तर त्यांनाही त्यांचा जनादेश आहे ना. तर ही फेडरल सिस्टीम मोडून काढून दुसऱ्याला मिळालेला जनादेश मोडून यांनी शिंदेंचा गट फोडून आपल्या पक्षात घेतला. आधी त्यांच्या मागे ED आणि बाकीच्या गोष्टी लावल्या आणि ते घाबरल्यावर मग तुम्ही आमच्या BJP पंखाखाली आला तर तुम्हाला आम्ही सोडवू, हे झालं. हे होऊनही त्यांना मराठा मतदान काही त्यांच्या बाजूला सरकेना. म्हणून त्यांनी मग अजित पवारांना फोडायचा प्रयत्न केला. हेतू असा की शरद पवारही तिकडे यावेत त्यांच्या पंखाखाली. मग असे सगळेच मराठा पुढारी आले तर भाजपला मतदान मिळेल, हे मतदानाची घाई आहे. आणि मग तसं पाहिलं तर सत्तातुराणाम असं यांना नाव देता येईल. कामातुराणाम म्हणतात एक आपल्याकडे सुभाषित आहे की त्याला भय नसतं आणि लज्जा नसते. तसं यांनी भय आणि लज्जा सोडून दिली. 3 दिवस आधी, जर तुम्हाला अजित पवारांना घ्यायचं होतं, 3 दिवस आधी मोदीने 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि ही मोदीची गॅरंटी देतो म्हणून छाती ठोकपणे सांगितलं. हे करायची काही गरज नव्हती. आणि आता हा चौथा प्रश्न निर्माण झाला. 2 मराठा नेते घेऊन सुद्धा मराठा मतदान वळत नाही, तर मग मराठ्यांना आरक्षण देण्याची एका बाजूनं आपणच फूस लावायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे त्या दिवशी त्यांना उपोषण सोडताना, पहिलं उपोषण मनोज जरांगेचं, असे आनंदी होते की आपण महाराष्ट्र जिंकलाच आणि आता फक्त पाठ नेऊन दाखवायची मोदींना आणि शहाना आणि पाठीवर शाबासकी घ्यायची, एवढंच उरलं आहे, असं चेहऱ्यावर भाव होता त्यांच्या. आणि नंतर तो शब्द पाळता आला नाही, जनतेची फसवणूक झाली. तर मग नंतर जे महाभारत महाराष्ट्रात घडलं त्याच्यातून आज भाजप आणखीन दूर गेलेली आहे सगळ्या समाजापासून. आता हे झाल्यावर दुसरा प्रश्न असा येतो की ह्या आंदोलनामध्ये हिंसाचार का झाला. आता काहींचं म्हणणं आहे की हिंसाचार आंदोलनातल्या लोकांनी केलाच नाही, त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे बाहेरच्या लोकांनी येऊन केला. मग शासनालाच हे आंदोलन दडपण्याकरता असं करतात, शासनाचेच लोक फूस लावून जाळपोळ करायला जातात. तसं झालं आहे असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. बीडमध्ये ज्या मुलांनी घरं जाळली ती मुलं कोणाच्याच ओळखीची नव्हती आणि ती कुठून अचानक आली, कोणी पाठवली. आणि त्याच्यानंतर जे त्यांच्यावर केसेस 307च्या लावतात, 307च्या केसला म्हणजे जामीन मिळत नाही. आणि एकदा लावल्यानंतर कोर्टात चार्जशीट गेली की कोर्टाशिवाय सुटका नाही, म्हणजे 5-7 वर्ष गेले त्यांच्या आयुष्याचे. तर हा खेळ एकाच वेळी ह्या सरकारमधले काही शक्ती करतायत. एकाच वेळेला शिंदे जात आहेत आणि जणू काय आपण मराठ्यांचं मन जिंकलं आणि आपण देणार म्हणजे देणार
वगैरे असा चेहरा, आणि दुसऱ्या बाजूला 307 लावणं, त्या हिंसाचारामध्ये आंदोलनाच्या बाहेरचे लोक असणं आणि त्या हिंसाचाराचं निमित्त करून मी पोलादी पुरुष आहे असं फडणवीसांनी सांगणं, हे सगळे एकमेकाशी विसंगत आहे. आणि अजित पवारने ह्या काळात मौन पाळलेलं आहे. म्हणजे या सरकारमध्ये मेळ नाही, त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये काही घटना घडत आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की घटनेत बदल केल्याशिवाय 50% जे आरक्षण आहे ते बदलल्याशिवाय कसं होईल. आणि ते बदललं तर फक्त महाराष्ट्रापुरतं नाही बदलता येणार किंवा एका मराठा समूहाकरता नाही बदलता येणार, ते सर्व देशामध्ये लागू होणार. म्हणून तो अडथळा हे कसं पार करणार आहेत हे काही आत्ता दिसत नाही. म्हणजे ते सगळं धुसरच आहे. पण आता त्यांनी एक वेळ दिला आणि तो मनोज जयरांग यांनी त्यांना परवानगी दिली 2 महिन्याची, आणि त्याच्यामध्ये आपलं उपोषण स्थगित केलं, पण कॅन्सल केलं नाही. पुढे मी परत करीन असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये मनोज जयरांग यांनी जो मुत्सद्दीपणा दाखवला ती चांगली गोष्ट आहे, ती स्वागतार्ह आहे. आणि असं एकाच्या आयुष्यावर समूहाचं भवितव्याला अवलंबून ठेवणं हे चूक आहे. सामुदायिकदृष्ट्या नीट बसून संवादानंच हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा एक भाग झाला. आता दुसरी एक सामाजिक अवस्था बघा. मराठा समाजाला याच्यामध्ये जे मंडल आयोग होतं त्यात का नाही बसवलं. मंडल आयोगाच्या 10 निकषांवर हिंदुस्थानातल्या 3-3.5 हजार जाती समूह बसले. मग त्याच वेळेला मराठा समाज काय मंडल आयोगाच्या अंडर आला असता तर ओबीसींचं काही त्यावेळेला विरोध झाला नसता, कारण त्यांना ज्या वेळेला मिळते त्याच कारणाने मराठा गरीब लोकांना मिळाला असतं. तर ती मराठा समाजातली सामाजिक विसंगती आहे. मराठा समाज हा एक जात नसून ती एक जातीचा महासंघ आहे. म्हणजे ती एक फेडरेशन आहे. ह्या 37 जाती आहेत. आता जातीची व्याख्या काय आहे जी सोशॉलॉजिस्ट किंवा इरावती कर्वेने केली ती जगात मान्य आहे की ज्या समूहात अंतर्गत लग्न सहजपणे होतात त्याला जात म्हणावे. तर मराठा समाजामध्ये सामाजिक पातळीवरचं कार्य अजून झालेलं नाही की कुठलाही मराठा अनुरूप वधू असेल दुसरी मराठा तर त्यांच्याशी त्यांचं लग्न संबंध घेण्यात कोणी विरोध नाही करायचा. तर असं नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही आमच्यापेक्षा नीच कुळाचे आहात, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च कुळाचे आहोत, अशा चर्चा होतात लग्नात. म्हणजे फक्त वधूवरांची अनुरूपता ही नाही पाहिली जात. म्हणजे कोण 92 कुळी आहे, कोण 96 कुळी आहे, कोण अक्कर मासे. तर एकदा मराठा म्हणलं आणि तुम्हाला एकजुटीनं जर रिझर्वेशन पाहिजे, आरक्षण पाहिजे, तर तुम्ही अंतर्गतसुद्धा सामाजिक ऐक्य केलं पाहिजे. हे त्याचं लॉजिकल येतं. तर त्याच्यामध्ये पदर लागल्याशिवाय लग्न होत नाही. पदर लागणं म्हणजे काय, आमच्या आजोबा पणजोबापैकी त्या पिढीतलं कोणीतरी जी वधू निवडायची किंवा जो वर निवडायचा त्यांच्या आजोबा पणजोबाच्या पिढीमध्ये लग्न केलेलं असलं पाहिजे. याला सायंटिफिक भाषेमध्ये एंडोगॅमी म्हणतात. म्हणजे आमच्यातच लग्न होणार. म्हणजे कुठल्याही मराठ्याची लग्न करायला त्या स्वतंत्र नाही आहे. त्याचं ते पदर लागणं नावाची जी गोष्ट आहे ती फार हानिकारक आहे. त्यामुळे ह्या म्हणून मग ही कॉन्ट्रडिक्शन येते की एका बाजूला मराठा सत्तेवर आहेत, मुख्यमंत्र्यामध्ये सर्वात जास्त संख्या मराठा मुख्यमंत्र्याची महाराष्ट्र झाल्यापासून. साखर कारखान्यांचे चेअरमन बघितले तर जास्तीत जास्त मराठा आहेत. खरेदी विक्री संघ घेतले, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या घेतल्या, तर सगळ्यांचे बहुतेकांची सत्तेची सूत्र ही मराठा समाजात. ते एका बाजूला सत्तेची सूत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाज गरीब आहे, हे वास्तव आहे. जो कुणबी समाज आहे, जो कष्टकरी समाज आहे, त्याच्या कष्टाला पारावर नाही, त्याच्या कष्टाला फळ येत नाही. म्हणून मराठा समाजामध्ये आत्महत्येची लाट येते, इथपर्यंत त्याची हालाकीची परिस्थिती, तेही वास्तव आहे. पण त्याचबरोबर त्यांचा कंट्रोल आत्तापर्यंत वरचे स्तर जे होते मराठा समाजाचे त्यांच्या हातात होता.
म्हणजे वतनदार लोक, 96 कोळी म्हणवणारे लोक, उच्च कोळी म्हणवणारे लोक, राजे, माजी राजे राजवाडे, आणि यांचा नेता देवेंद्र फडणवीस आहे. आणि पुन्हा त्यांच्या हातात जाईल म्हणून आता खरी लढाई होणार आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं का मराठा समाजातल्या वास्तवातल्या गरीब लोकांना द्यायचं, म्हणजे जे गरजू आहेत खरे त्यांना देणंच. काय झालं आहे, एकेका जाती समूहामध्ये ना, हा तर मोठा आहे, 30-32% आहे, तर याच्यामध्ये अंतर्गत चातुर्वर्ण्य निर्माण झाला आहे. वरचा खालच्याला कंट्रोल करणार, तो त्याच्या खालच्याला कंट्रोल करणार, असा आहे. म्हणून मराठा समाजाचे 1-1 लाखाचे मोर्चे निघाले. पण कंट्रोल कोणाचा आहे, तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात मराठ्यांचं नेतृत्व खऱ्या शेतकरी, कुणबी, कष्टकरी, शेतावर जो घाम गाळतो अशा शेतकऱ्यांकडे मनोज जरांगेच्या रूपानं आलेलं आहे नेतृत्व. आता हे नेतृत्व वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे. पुन्हा त्याचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न होईल. आणि ते कंट्रोल घेणारे लोक म्हणतात की सरसकट द्या. आता ज्यांनी महाल केले, ज्यांनी भ्रष्टाचार केला, म्हणून मराठा समाजामध्ये शोषित आणि शोषक यांच्यामध्ये झगडा सुरू झाला. नेमक्या गाड्याच का फोडल्या जातात, नेमकी घरच का डोळ्यावर आली, तर त्यांना दिसतं की आम्ही गरीब आहे, त्यांना काल परवाचा हा गरीब आज एवढा श्रीमंत झालेला आहे, हा भ्रष्टाचारी आहे. याचा पुरावा कागदोपत्री असायची गरज नाही, पंचेंद्रियाला दिसणार आहे, डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, असं ते वास्तव आहे की तुम्ही नक्कीच पैसा खाल्लेला आहे. आणि आम्हाला कष्टातून द्यायला, कष्टाचे आमचे द्यायला शेतमालाच्या किमान किमती जे आयोगानं ठरवलं होतं, शेती आयोगानं, की 50% श्रम असेल तर 50% तुम्हाला घर चालवायला मिळाले पाहिजे. ते सगळे राज्यकर्ते आश्वासनं देतात आणि प्रत्यक्षात देत नाही. आणि बाजारवाद म्हणून जो आहे तो नेहमीच यांनी माल चांगला तयार केला की भाव खाली पाडतात, आणि माल जेव्हा नसेल तेव्हा भावाच्या किमती वाढतात. आणि या तेजी मंदीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांच्यापेक्षा व्यापारी वर्गाला जास्त मिळकत होते. तर ह्याही कॉन्ट्रडिक्शन आता वर यायला लागले आहे. आणि आम्ही याचं स्वागत करतो या आंदोलनाचं, कारण याच्यामध्ये कष्टकरी मराठा खऱ्या अर्थानं आहे आणि हल्ला आहे महाराष्ट्र. आणि एक तर असं आहे की 32% मराठा ज्यावेळेला पुरोगामी होईल तेव्हाच महाराष्ट्र पुरोगामी राहील. मराठा समाज क्रांतिकारक झाला तर महाराष्ट्रात क्रांती होईल. तो जर ब्राह्मणवादाच्या मागे लागला आणि भगवे झेंडे, मंदिरं, गणपती यांच्या मागे लागून भाजपच्या भूतकाळातल्या हिंदू राष्ट्राच्या कल्पना, पुराण काळातल्या कल्पना, गैरविज्ञानवादी कल्पना, धर्माचा अवडंबर, आणि तो सेक्युलर राहिला नाही तर तो त्याचा घात करून घेईल. त्याचबरोबर महाराष्ट्राचा घात होईल. पण आता ही मुलं रस्त्यावर येत आहेत, या आंदोलनामध्ये त्यांना वास्तवाला ते सामोरे जात आहेत. ही एक महाराष्ट्रामध्ये राजकीय प्रक्रिया सुरू झाली. म्हणून माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या अंतर्गत पुढारी बदलणार आहेत. आत्ता जे पुढारी आहेत आणि अत्यंत सामर्थ्यवान आहेत असं आपण मानतो, ते पुढारी पुढच्या 20 वर्षामध्ये दिसणार नाहीत सार्वजनिक जीवनात. आणि जो अगदी वरचा स्तर आहे, म्हणजे उदयनराजांच्यापासून ते राजांच्या गाद्या आणि ठिकठिकाणचे नवोदित वतनदार आणि जुने वतनदार, याची लिडरशिप भाजप करते, हे ह्या मुलांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आणि ही त्यातली चांगली गोष्ट आहे. आता या मुलांना, मराठा मुलांची संख्या एवढी जबरदस्त आहे, आणि मुळातला हा गोड माणूस आहे मराठा. कारण मराठा हा शुष्क वातावरणात वाढत नाही, तो वाढतो शेतात, ज्वारीत, बाजरीत, गव्हात, टोमॅटो, भाजीपाला, ऊस, या सगळ्या आजूबाजूला सजीव गोष्टींमध्ये तो वाढतो. त्याच्या घरात गुरं असतात, गाय असतात, म्हशी असतात, बकऱ्या असतात, तर सगळ्या सजीवात तो वापरतो. म्हणून तो फार तसा गोड असतो. मराठा समाजामध्ये कोणी जेवायला गेलं, किती तो गरीब असला तरी तुम्हाला 2 घास खाऊन जा म्हणणार, हा आग्रह करणार. हा इतरांच्याकडे का होत नाही, ते काय एवढे उदार नाहीत?
तर त्यांच्या घरामध्ये हे पिकतच नाही एक. आणि दुसरं शुष्क वातावरणाची सवय असते. समोरच्याला भूक लागली असेल हे गृहीतच धरलं नाही, पण मराठा तुम्हाला असा सापडणारच नाही की ज्याला तुम्ही 2 घास खावेत असं त्याला वाटत. साधं देईल तो, चटणी भाकर देईल किंवा पिठलं भाकर देईल, पण पिठलं भाकर खाऊन जा आणि तो खाऊन गेल्यावर त्याला समाधान मिळतं. तर असा हा समाज महाराष्ट्राच्या परिवर्तन झाला. आणि परिवर्तन कशाचं होणार आहे? तर शेवटी ही जाती संस्था आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे देशाला. तर शेवटी जाती अंतच व्हायला पाहिजे. आज जात आहे वास्तव म्हणून जातीचं आरक्षण आहे, पण उद्या जात नसताना सगळेच आपण भारतीय मानायला लागलो आणि संविधानातली नीतिमत्ता मागायला लागलो तर आपण वेगळे होऊ. तर तसे वेगळे होण्याची जी पुरोगामी क्रांती आहे त्याला ह्या मराठा वर्गाची पुढच्या काळामध्ये मदत होणार आहे आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे.